नमस्कार मंडळी. मित्राच्या गाडीचा काटा फुल आहे आणि गाडी त्याची जर जागेवर लावून ठेवली हे शक्यच नाही हो. म्हणून त्याला उचलला मला चला ठोसेघरला फिरून येऊ. आणि आपल्या एका अध्यक्षांनी तिथं गो फार्मिंग टाकले, त्यामुळे मला गो फार्मिंग पण बघून येऊया. इथंच मागच्या वेळेस मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं ॲक्सिडेंट तुम्हाला एकदम खतरनाक, त्यामुळे इथं थांबायचंच बंद केले. जाता तर नदीवर जरा वारं घेत गेलो नदीचं. इथनं पुढे गेल्यानंतर ह्यो असला बादऱ्यात तापला आजकाल काही कळणच झालं आहे. गाडी पळवायच्या बाबतीत ऐकणच झालं आहे. जाता तर गणपतीचं मंदिर बांधलं बघा गावकऱ्यांनी ठोसेघरच्या इथं. खडकातलं पाणी ते शेजारी तिथं, पण तिथं टाकी तयार करून ठेवली, पण तिथं असला घाण कचरा केला का नाही, दारूच्या बाटल्या बिटल्या भयानक. आणि कसं आहे ना, सगळीकडे जातं थंडीचं वातावरण चालू आहे, त्यामुळे गार सगळीकडेच लागते भयानक. आमच्याकडे पण लागते. त्यात ही पवन चक्की पैसे जाऊन थांबलेलं, त्यामुळे अजून लागत होतं. आणि तर मग कसं आहे, गावापासून लांब एकदम खाली जंगलात खतरनाकमध्ये त्यांच्या रानात त्यांनी एकदम मस्तपैकी गो फार्मिंग केलं आहे. सगळ्या गाया वगैरे बाहेरनं त्यांनी इम्पोर्ट केलेले आहेत, बाहेरनं आणलेले आहेत लांबून. त्यांनी आतमध्ये बघा कसं एकदम सेटअप करून टाकलेलं आहे, एकदम खतरनाक. हे बघून म्हणत होतं पाहुणं कसं काय मिळालं बघा, कायला चालू आहे जन्माला खतरनाक. आणि हे असलं दावणीला लागतंयच, हात्यार लागतंय म्हणजे लागतंयच. खतरनाक विषय भाष्य. आणि गावगडची रीतच आहे, चहा पिल्याशिवाय पाहुणं जायचंच नाही, बेकार. माघारी येतात तर तिथं स्वामींचं केंद्र पण दिसलं. मग आपण स्वामींच्या केंद्रात गेलो दर्शनासाठी. दर्शन वगैरे घेतलं, जरा शांत बसलो. तर तुम्ही असं शाळा सुटलं कधी कुठल्या गाडीत मोठं गेला आहे का, नक्कीच सांगा. सायकल चालतो तोपर्यंत लाईक आणि फॉलो करून द्यावा. चला बाय बाय.